नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मनोकी रसोईमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार। तर आज आपण इथे एक पिनाटा केक बनवून घेणार आहे, जे आपल्या साधारणतः वर्ष दीड वर्ष आधी हे सोशल मीडियावर खूप धुमाकूळ घातला होता। या केकने खूप छान असा केक बनतो आणि फ्रँक केक आहे। जर कोणाला गिफ्ट वगैरे सरप्राईज द्यायचं असलं तर हा केक वापरला जातो। आणि हा केक काटता नाही येत, त्याला फोडावं लागते। तर आपण आज त्याची रेसिपी बघून घेणार आहे। तर मी इथे गोडरेजचं चॉकलेट हे घेतलेलं आहे, चॉकलेट स्लॅब घेतलेला आहे, व्हाईट चॉकलेट घेतलेला आहे। तर त्याला आपण एका चाकूच्या साहाय्याने आपण असं कापून घ्यायचं आहे। असं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही इथे कट करून घ्या। आणि काय आहे, चॉकलेट सोबत काम करणं म्हणजे खूप टेन्शनचं काम असते। पाणी याला बिलकुल लागू द्यायचं नाही। चॉकलेट आणि पाण्याची खूप मोठी दुश्मनी आहे। त्यानंतर आपल्याला हळूहळू असे काप करून घ्यायचे चॉकलेटचे आणि डबल बॉयलरनी याला मेल्ट करायचं आहे। आणि म्हणजे मिल्क चॉकलेट आणि डार्क चॉकलेटपेक्षा व्हाईट चॉकलेटला हँडल करणं खूप कठीण काम असते, कारण हे लवकर मेल्ट होते। यामध्ये दूध पावडर असतं ना, मिल्क पावडर असतं, त्यामुळे हे लवकर जळण्याची शक्यता असते। तर याला खूप म्हणजे काळजीपूर्वक हँडल करायचं असते। तर डबल बॉयलरच्या साहाय्याने आपण याला मेल्ट करून घेऊया। तर बघू शकता तुम्ही, गॅसवर मी इथे एका गंजामध्ये पाणी बॉईल करून घेतलेलं आहे। आणि पाण्याची क्वांटिटी बिलकुल कमी ठेवायची। जे वरच्या बाउलमध्ये आपण चॉकलेट ठेवलं त्याला टच झालेलं नाही पाहिजे पाणी। तर या पद्धतीने आपल्याला थोडं थोडं इथे मेल्ट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता या कन्सिस्टन्सीमध्ये झालेलं आहे। आणि माझ्याच्याने खरं सांगू का, व्हाईट चॉकलेट बिलकुल मेल्ट नाही होत, म्हणजे जमतच नाही मला। इतकं सगळं बनवते पण मला व्हाईट चॉकलेट मेल्टच करता येत नाही बरोबर। तर या पद्धतीने ते थोडं थोडं मेल्ट करून घेतलं मी, थोडा वेळ खाली काढून नंतर परत मेल्ट करून म्हणजे डबल बॉयलरवर ठेवून मी असं या थोडंसं खूप पेशन्सने मी हे केलेलं आहे। म्हणून बहुतेक मी व्हाईट चॉकलेटचे कुठलंच काम करत नाही। तर तरी आज मला हे बनवायचं होतं म्हणून मी केलं। तर मी परत थोडा वेळ याला मेल्ट करून घेत आहे या डबल बॉयलरनी, हळूहळू करत आहे आणि अगदी पेशन्स ठेवून करत आहे, कारण खूप कठीण काम असतं। तर बघू शकता या प्रकारे इथे मी मेल्ट करून घेतला। आणि तरी पाहिजे तसं मेल्ट नाही झालं, पण तरी आता काहीतरी एक तुमच्याशी हे शेअर करायचं होतं म्हणून मी केलं। तर याच पद्धतीने थोडं थोडं मेल्ट केला आणि अशा मोल्डमध्ये, हे सिलिकॉनचा मोल्ड आहे, तर मी यामध्ये हे स्प्रेड करून घेतला। आणि हे जे सिलिकॉनचा मोल्ड आहे तर माझं हे हार्ड शेपमध्ये आहे। तर तुम्हाला इथे राऊंड शेपमध्ये सुद्धा मिळणार, पण माझ्याकडे राऊंड शेपमध्ये आहे म्हणून मी राऊंड शेपमध्ये नाही, इथे हार्ट शेपमध्ये आहे। तर मी हे 10 मिनटं बिलकुल 5 ते 7 मिनटं मी याला फ्रीजमध्ये थोडं होऊ दिलं, थंड सेट होऊ दिलं। म्हणजे कारण की काय, जास्त थंड जर झालं तर आपल्याला याची तुटण्याची शक्यता असते चॉकलेट। म्हणून हळूहळू बघा 10 मिनटानंतर मी हे बाहेर काढलं आणि अलगद याच्या कडा आधी ढिल्या करायच्या आहे। तर हळूहळू काढून याला असं काढायचं। तर हे बिलकुल असं कवचसारखं चॉकलेट बनून तयार होतं पिनाटा केक। तर बघू शकता या पद्धतीने हळूहळू याला अगदी काढून घ्यायचं आहे। तर वरून बघा इतकं छान बनलेलं आहे, त्याला शायनिंग पण खूप छान आलेली आहे। तर या पद्धतीने असं इथे हा पिनाटा केक तयार झालेला आहे। तर बघू शकता तुम्ही, आणि यावर तुम्ही पाहिजे तसं तुम्ही डिझाईन करू शकता किंवा तसं पण ठेवू शकता। पण मला थोडं इथं काहीतरी बनवायचं होतं म्हणून मी इथे डार्क चॉकलेट घेतलेलं आहे थोडं, त्याला पण अशा सेम पद्धतीने मेल्ट करून घ्यायचं। आणि हे डार्क चॉकलेट जे आहे ते लवकर मेल्ट होते, व्हाईट चॉकलेटच्या सारखं नाही आहे की त्याला लवकर मेल्ट होत नाही, हे लवकर मेल्ट होते। तर बघू शकता या पद्धतीने इथे हे चॉकलेट असं मेल्ट होऊन गेलेलं आहे। आणि हे ड्रिपिंग करायची आपल्याला त्यावर, म्हणून मी इथे थोडंसं चॉकलेट घेतलेलं आहे, कारण की काय मग जास्त घेतलं तर मग ते वाया जाण्याची शक्यता असते म्हणून। तर या पद्धतीने आपल्याला इथे मेल्ट करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपण इथे हे एका पायपिंग बॅगमध्ये भरून याच्यावर थोडी ड्रिपिंग करायची आहे। तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपल्याला हे मेल्ट करायचं आहे हळूहळू। हे परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे। त्यानंतर आपल्याला इथे गिफ्ट करायचं होतं म्हणून मी इथे इयररिंग्स ठेवलेले आहे खाली। त्यांनी माझ्याकडे इयररिंग्स दिलेले होते, ते इयररिंग्स, गोल्डचे इयररिंग्स मी डब्बी खाली ठेवलेली आहे। आणि त्यावर मी थोडं हे केक ठेवलेलं आहे। आणि हो, खालून नाही का मी त्याला असं केकला चिपकावासाठी चॉकलेट लावून घेतलेलं होतं आणि त्यावर ते फिक्स करून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर आपण हे पायपिंग बॅगमध्ये ब्लॅक चॉकलेट कंपाऊंड नाही का, ते हे करायचं आणि छान असं ड्रिपिंग करून घ्यायचं आहे।
त्याला थोडं डिझाईन होते आणि दिसायला पण थोडं छान दिसते. तर बघू शकताय, त्याला डेकोरेट करण्यासाठी म्हणून मी इथे थोडे छोटे छोटे सिल्वर बॉल्स टाकून घेतलेले आहे आणि एक छानसं फ्लावर टाकलेलं आहे. आणि जर आणखी डेकोरेट करायचं म्हटलं म्हणजे इथे मी डेकोरेटसाठी थोडं एक फ्रिल पण लावून घेतलेला आहे, फ्लावर लावून घेतलेला आहे. आणि त्यानंतर जर याला तोडायचं असलं तर हे या पद्धतीने तोडायचं असते. बघू शकताय, खूप ट्रेंडिंगवर चालला होता हा केक तेव्हा. कसं वाटलं तुम्हाला? धन्यवाद.